कधी दमलेल्या लेकाची कहाणी ऐकली आहे? तर आज ऐका. विषय असा झाला की रिसेंटली घरात लग्न झालंय. आता लग्नसराई संपली, सरबराई संपली, गोंधळ झाला, देवदेव झाले आणि प्रथांची घाई संपली. आता सर्व पाहुणे सीमेवर परतणार. कॉलेजच्या, ऑफिसच्या. माझी सीमा 258 किलोमीटर लांब आहे. आता 10 दिवसांची बॅगेची सुट्टी संपली. तिला आता माझं वजं उचलायचंय पुन्हा. घरी येताना नीटनेटका आणलेल्या वस्तू आता गरजेनुसार वापरून घराच्या 8ही दिशेला सुट्टी एन्जॉय करत होत्या. त्यांना शोधून काढलं, बॅग भरली, आबाने कुंकू लावलं, आजीने नजर काढली, मम्मीने खाऊ भरून दिला. दीदी आणि वरदचे डोळे पाहिले की पावलं जड होतात. एवढ्या गॅप नंतर भेटल्यावर एक अनोळखे पण पाहणं आठवतं मला. आता पुढच्या एका अनिश्चित भेटीची आशा दिसते त्यांच्या डोळ्यात. म्हणजे स्वतःला खूप जास्त फोर्स करावं लागतं घरातून नुसतं पाय बाहेर काढायला. आणि तेवढं मम्मी म्हणते की थांब ना एखाद दिवस. धीर तुटतो यार. एक मुलगा होता शेजारी, 10 वर्ष गेला नव्हता घरी. तो म्हटला मला, घरी असताना काय बदलतं रे असं? घरी काय बाहेर काय? नाही रे बाबा म्हटलं, बदलतं बरंच काही. स्पर्श भेटतो का आपुलकीचा? रेडीमेड कालवलेला भात भेटतो का दीदीचा? भेटेल का आजीच्या हातची मालिश? भेटेल का आबाच्या वीकेंडची स्पेशल डिश? भेटेल का वरदची विना थांबा शाळेची बडबड? आणि भेटेल का मम्मीचा ओरडा, टोमणे, गॉसिप आणि रट्टे? अरे घरी पाणी ओतून मम्मी उठवते आणि बाहेर घरापासून दूर असल्याची जाणीव. म्हंटल त्याला, बघ कधीतरी असं ऑब्झर्व करून, कर कधीतरी घराला मिस, कधीतरी आठवणीत डोकावून बघ, दिसेल तुला तुझा लपलेला एकटेपणा. कर एखादा फोन मम्मीला, काढ एखादी सुट्टी आणि जा एखादा दिवस घरी आणि टेकव डोकं तुझं जरा मम्मीच्या कुशीत. आणि एवढं सगळं करतच असशील ना तर वेदांतला पण फॉलो करूनच घे रे कार्ट्या.